आणि यानंतर आताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। धाराशिवमध्ये बंजारा समाजातील तरुण पवन चव्हाण याने आत्महत्या केलेली आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचा कुटुंबियांनी आता दावा केलेला आहे। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणेच आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी होती आणि सुसाईड नोट लिहून पवननं आपलं जीवन हे संपवलेलं आहे। आणि आज संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांच्याकडून। अप्पासाहेब, हा पवन जो तरुण आहे बंजारा समाजातून येणारा हा तरुण बंजारा समाजाचा जो आता एसटी मधनं हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण मिळावं जी मागणी आहे आणि त्यासाठी सगळीकडे जे आंदोलन होत आहेत जालना इथं झालेल्या आंदोलनामध्ये 2 दिवसापूर्वी सहभागी झाला होता आणि त्यानंतर गावाकडे आल्यानंतर तो आरक्षणाच्याच बाबतीत बोलत असल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलेलं आहे। धाराशिवच्या मुरुम मधल्या नाईक नगर तांड्यावरील हा तरुण आहे आणि गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। त्याच्याकडे 2 ओळीची जी सुसाईड नोट सापडलेली आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे आरक्षण मिळावं आणि आणि त्या आरक्षण मागणीसाठीच या तरुणानं आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी केलेला आहे। पोलिसांनी घटनास्थळी जात याबाबतचा पंचनामा केला आहे। आता पुढील तपास याबाबतचा होईल। अगदी धन्यवाद अप्पासाहेब या माहितीबद्दल।